सर्वांनी टाळ्या गजरात सर्व सन्माननीय मान्यवरांचं स्वागत करायचं आहे। छत्रपती शिवाजी ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालय शाळेचे सर्वाध्यक्ष माननीय निकाळे सर, संस्थेच्या सचिव सौ मंदाकिनी काळे मॅडम, तसेच आपल्या वर्गाच्या नगरसेविका सौ मनीषाताई लोखंडे, तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय कुणाल भाऊ राऊत, माननीय बळीरामजी सावंत, तसेच माननीय सोमनाथ मामा सातपुते, गिरधरा मान्य लोखंडे, तसेच आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वेळोवेळी तपासणी करणारे माननीय डॉक्टर अविनाश सर, मान्यवरांना विनंती करतो। तसेच विद्यार्थ्यांनी हातवरती करून घोषणा द्यायची आहे। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं, हातवरती नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं। शिक्षण खात्यामार्फत हा शैक्षणिक सप्ताह साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। त्या दृष्टीने 22 ते 28 पर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन शाळेमध्ये करण्यात आलं। त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असेल, क्रीडा स्पर्धा असेल, त्याचप्रमाणे विविध कलागुणांना वाव देण्याच्या नैपुण्य चाचण्या असतील, अशा प्रकारे ह्या घेण्यात आल्या। विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला या ठिकाणी। आणि या शाळेमध्ये जे विद्यार्थी हे खूप झोपडपट्टी तळागाळातील असे गरीब विद्यार्थी, त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संस्थेमार्फत आम्ही हा उपक्रम दरवर्षी राबवत असतो। आपलं पूर्ण नाव? विनायक शामराव काळे, मी या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि 2003 पासून ही शाळा मी स्थापन केलेली आहे। या भागातील गरीब विद्यार्थी यांच्याकडून कोणती फीस घेतल्या जात नाही। यांना ज्ञान व्यवस्था, गणवेशाची सुविधा, अजून काय त्यांच्या गरजा असतील त्या गरजा परिपूर्ण करण्याच्या दृष्टीने संस्था आणि शाळा मिळून प्रयत्न करत असते। मी अंकुश आसाराम लोखंडे या शाळेचा मुख्याध्यापक असून श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित ज्ञानसंपदा प्राथमिक विद्यालय भौशिंगपुरा छत्रपती संभाजीनगर ही शाळा 2003 पासून सुरू आहे। आणि या शाळेमध्ये आजूबाजूतील परिसरातील गोरगरीब विद्यार्थी या शाळेमध्ये शिकतात। आणि या विद्यार्थ्यांना ने-आण्याची सोय करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय विनायकजी काळे सर यांनी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न व्हावा व त्या विद्यार्थी शाळेमध्ये कशा प्रकारे शाळेमध्ये शिक्षण घेतील व शाळेच्या प्रवासात येतील यासाठी विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या वतीने 3 स्कूल बसचे आयोजन या ठिकाणी 3 स्कूल बस या शाळेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे। व त्या विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश असो, त्यानंतर शाळेला ज्या काही विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य असेल, वही, पेन, पेन्सिल हे सर्व ते त्यांच्यामार्फत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात। आणि शाळेमध्ये वेळोवेळी कोणत्याही प्रकारचे खेळ असतील ते खेळ या शाळेमध्ये राबवले जातात आणि उपक्रम राबवले जातात। आणि ह्या आता 22 जुलै 2024 ते 28 जुलै 2024 पर्यंत हा शिक्षण सप्ताह शाळेने आयोजित केलेला होता। आणि या शिक्षण सप्ताहामध्ये वेगवेगळे उपक्रम मुलांना घेण्यात आले व विद्यार्थ्यांना कृषीविषयी ज्ञान असो, डिजिटल ज्ञान असो, हे संपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेण्यात आले। व या शिक्षण सप्ताहाचा समारोप आज रविवार रोजी असतानासुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विद्यार्थी आले व त्यांनी सहभाग घेतलेला आहे। व समारोप गोड व्हावा यासाठी संस्थेचे अध्यक्ष व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या वतीने ह्या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन या ठिकाणी केलेले आहे। एक सवाल ऐसा है कि आप अध्यापक है, बच्चों को पढ़ाते हैं, लेकिन देखा जा रहा है कि आज जो दौर चल रहा है मोबाइल से बहुत ज़्यादा अटैच हो गए, बच्चे पढ़ाई पे ध्यान नहीं देते हैं, गेम मोबाइल में खेलते हैं और पेरेंट्स की भी इसमें थोड़ी गलती है कि बच्चा थोड़ा रोया तो मोबाइल हाथ में दे देते। तो आपका क्या मैसेज है? मैसेज ऐसा देने का है कि हमारे जो स्कूल में बच्चे हैं, हमारे स्कूल में बच्चे, हमारे पेरेंट्स का भी ऐसा था
लेकिन हमारे पेरेंट्स ने हमको बार बार हमारे पास आके हमको बताया। ये वजह से हमारे स्कूल के सब टीचरों ने उनको बच्चों के वास्ते जो कि पढ़ाई देने के वास्ते बच्चों को दिया है, और उनने पढ़ाई में कैसा क्या ख्याल करना चाहिए और घर पे जाके पढ़ाई कैसे करनी चाहिए, इसके वजह से हम सब टीचर लोगों को उनको बताते और वो बच्चे करते। इसके वजह से मोबाइल वो लेते नहीं। आज ज्ञान संपदा प्राथमिक विद्यालय भावसिंगपुरा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी माननीय विनायकजी काळे सर संस्थापक तसेच मुख्याध्यापक व खरात सब आणि या शाळेतील संपूर्ण स्टाफ यांनी मागील 24 तारखेपासून या ठिकाणी एक शैक्षणिक सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या शैक्षणिक सप्ताहामध्ये विविध उपक्रम करून या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थ्यांना आताच्या नवीन युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या जीवनामध्ये शिक्षण शिकत असताना आपण पुढच्या पावलाकडे कशी दिशा केली पाहिजे, पुढच्या पावलाकडे कशी वाटचाल केली पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांनी हा सप्ताह आयोजित केला होता। या सप्त्याच्या अंतर्गत आम्ही विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांनी खूप या ठिकाणी मौजमस्ता करत या सप्त्याचा आनंद घेतला आणि त्यातून खूप सारखं शिकायसारखं आम्हाला या ठिकाणी मिळालं असे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त केला। अशाच पद्धतीने या ठिकाणी संपूर्ण परिसरामध्ये अत्यंत गोरगरीब आणि कष्टाळू पालकांचे हे विद्यार्थी आहेत। या ठिकाणी विनायक काळे सर हे नेहमी या विद्यार्थ्यांना पोटतिडकीने शिकत असतात आणि प्रत्येक गरजा या ठिकाणी भागून घेत असतात। सरांच्या माध्यमातून आमच्यासारख्या व परिसरातील सर्व नागरिकांकडून वेळोवेळी ते आम्हाला प्रत्येक गोष्टीची खबरदारी देत असतात। अशा पद्धतीने आम्ही या भावसिंगपुरा या गावातील शाळा अत्यंत हसीखुशीच्या वातावरणात आणि या ठिकाणी शैक्षणिक दृष्टिकोनातून या ठिकाणी चालवत असतो। मी पुन्हा एकदा ज्ञान संपदा विद्यालयाचे सर्व स्टाफ, मुख्याध्यापक, संस्था चालक, संस्था सचिव यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या ठिकाणी विद्यार्थ्यांना चांगले उपक्रम दिल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो। दिन बच्चों को क्या मैसेज देंगे? हॅलो काटकर सर, चटकन मुलांना वाढ लावा। 2 मिनिटं सर, 2 मिनिटं। आजच्या दिवशी आम्ही महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना एवढाच निरोप देऊ की तुम्ही कुठल्याही उच्च पदावर जा किंवा तुमचं भविष्य कितीही उज्ज्वल जरी असलं तरी ज्या शाळेमध्ये शिकता त्या शाळेला तुम्ही विसरू नका, त्या शिक्षकांना तुम्ही विसरू नका, तुमच्या विद्यार्थ्यांना विसरू नका। तुम्ही जो विषय मांडला तो अत्यंत महत्त्वाचा आहे की मोबाईलपासून विद्यार्थ्यांना दूर ठेवलं पाहिजे। खरं तर आजकाल पालक विद्यार्थ्यांना खेळण्यापासून वंचित ठेवताय म्हणून त्यांना मोबाईलच्या गोडी लागलेल्या आहेत। जर आपण विद्यार्थ्यांना त्यांच्या मनाप्रमाणे लहानपणीच जर खेळू दिलं तर ते मोबाईलपासून खूप दूर राहतील। आणि सर्व पालकांना देखील विनंती करतो की मुलांना त्यांच्या पद्धतीनं जो खेळ खेळायचा आहे, जो खेळ खेळायचा, जसा खेळायचा खेळू द्या, जेणेकरून ते मोबाईलपासून दूर राहतील। आणि तुम्ही जसं वागताल त्याचप्रमाणे तुमचे विद्यार्थी, तुमचे मुलं वागणार आहेत। तरी हा अत्यंत महत्त्वाचा निरोप आपण त्यांना या माध्यमातून देऊ। कुणाल राऊत, शहर अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष, छत्रपती संभाजीनगर।